नीलम गोऱ्हे आपल्या खळबळजनक आरोपांमुळे चांगल्या चर्चेत आल्यात। 2 मर्सिडीजच्या बदल्यात शिवसेनेमध्ये पद दिलं जातं असा आरोप त्यांनी दिल्लीमध्ये केला। त्यानंतर विरोधकही गोऱ्हेंच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। नाशिकमधील उमेदवारी देण्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केला आहे। पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा। विनायक पांडे तिकीटाचा करता इतके पैसे मला द्यावा लागेल। त्यावेळेस आम्ही काही पैसे पोहोचवले त्यांच्याकडे। तर उद्धव ठाकरे मर्सिडीज घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात। मर्सिडीज कारच्या बदल्यात राजकीय पद दिल्याचा आरोप करून नीलम गोऱ्हे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। नीलम गोऱ्हेंच्या या आरोपांवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पलटवार केलाय। नीलम गोऱ्हेंना शिवसेनेनं 4 वेळा पद दिली। बाळासाहेब ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना शिवसेनेत घेण्यासाठी विरोध केल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला। नाशिकच्या विनायक पांडेंकडून नीलम गोऱ्हेंनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे। त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा। विनायक पांडेंना मी रेकॉर्डर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे। विनायक पांडेंनी पैसे कसे वसूल केले या बाईकडून नंतर हे पण विनायक पांडेंची अशोक हरनळ यांची मुलाखत घ्या। अजून तुम्हाला एक नावं देईन 2 दिवसांनी। विनायक पांडेंनी नीलम गोऱ्हेंनी पैसे मागितल्याच्या आरोपांना दुजोरा दिला। पैसे घेतले पण उमेदवारीही मिळाली नाही। त्यामुळे दिलेले पैसे परत देतानाही नीलम गोऱ्हेंनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा दावाही विनायक पांडेंनी केला। शेवटी पत्रकार परिषद घेऊन यावर आवाज उठवण्याचा इशारा दिल्यानंतर घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम परत दिल्याचं विनायक पांडेंनी सांगितलंय। तिकीटाचा करता इतके पैसे मला द्यावा लागेल। त्यावेळेस आम्ही काही पैसे पोहोचवले त्यांच्याकडे। काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे। आज देते उद्या देते असं करत गेले। मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा मांडेन। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं। छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे। त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे। सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्याला भाजप नेते नितेश राणेंनी पाठिंबा दिला। संजय राऊतला तो नीलम गोऱ्हेंचे स्टेटमेंट दुखणारच, कारण जर उद्धव ठाकरे मर्सिडीज घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात म्हणून त्यांना झोमणारच। मालकाला मर्सिडीज द्या आणि नोकराला मारुती कार द्या। नीलम गोऱ्हे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेले आहेत। अजून तुझ्या मालकाचं वस्त्रहरण करायचं असेल तो बोलत राहा, आम्ही अजून माहिती देत राहू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नीलम गोऱ्हेंचे कान टोचले। नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य चुकीच्या ठिकाणी केल्याचं फडणवीस म्हणाले। प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत। नीलम गोऱ्हेंनी आरोपांना सुरुवात केली आहे। आता या आरोपांवर पलटवार होऊ लागली आहे। येत्या काही दिवसात आणखी वेगवेगळे आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।